आज लक्ष वेधून घेणाऱ्या 3 महत्त्वाच्या बातम्या आणि यामध्ये पहिली लक्ष वेधून घेणारी बातमी ती म्हणजे मंत्री उदय सामंत आणि राज ठाकरे यांच्या भेटी संदर्भातली। आज सकाळी सकाळीच राज ठाकरे यांच्या निवासस्थानी शिवतीर्थवर उदय सामंत दाखल झालेले आहेत। ही भेट नेमकी कुठल्या मुद्द्यांसाठी आहे, कशासाठी आहे याबाबत अजून कुठलीही स्पष्टता आलेली नाहीये। मात्र ही भेट झाल्यानंतर उदय सामंत माध्यमांबरोबर संवाद साधतील आणि या भेटीबाबत नेमकी काय चर्चा या भेटीमध्ये झाली या संदर्भातली माहिती आपल्याला कळेल। तर दुसरी लक्ष वेधून घेणारी महत्त्वाची बातमी ती म्हणजे कुणाल कामरा संदर्भातली। स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामराला आज चौकशीसाठी हजर राहण्याचं पुन्हा एकदा समन्स बजावण्यात आलंय आणि शिंदेंवर केलेल्या विडंबनात्मक गाण्यामुळे कुणाल कामराची खार पोलिसांकडून चौकशी होतीये। मात्र चौकशीसाठी आज तरी कुणाल हजेरी लावणार का याकडे लक्ष असणार आहे। आणि तिसरी लक्ष वेधून घेणारी महत्त्वाची बातमी ती म्हणजे शिर्डीतल्या रामनवमी उत्सवाची। शिर्डीमध्ये 3 दिवसीय रामनवमी उत्सवाला भक्तिमय वातावरणामध्ये आता सुरुवात झाली आहे। पहाटेच्या काकड आरतीनंतर साई प्रतिमा, वीणा, पोथीची शोभा मिरवणूक काढून उत्सवाला प्रारंभ झालेला आहे। तेव्हा शिर्डीमधलं काय नेमकं सगळं वातावरण आहे, पालख्या शेकडो पालख्या आता शिर्डीमध्ये दाखल झालेल्या आहेत, त्यामुळे साईनगरी शिर्डीमधले काय वातावरण आहे हेही आपण या बातमीपत्रामध्ये जाणून घेणार आहोत।